तुझा विसर न व्हावा गुण गायन आवडी हीच माझी सर्व जोडी. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय प्रस्तुत अभंगामधून आपलं आराध्य दैवत श्री पांडुरंगराय यांच्या चरणावरती करुणा भागतात, प्रार्थना करतात, विनंती करतात, मागणं भगवंताला मागतात. भगवंता, कधीही तुझा विसर मला पडू देऊ नकोस. तुझा आठव मला सतत येऊ दे. तुझे गुण गाण्याची आवडी माझ्या अंतकरणामध्ये निर्माण होऊ दे. आणि हे जर तू मला देत असशील ना, तर यानंच माझं समाधान होणार आहे. महाराजांनी म्हणावं, हे चिदान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा गुण गायन आवडी हीच माझी सर्व जोडी. रब्बा माई मृदंगमणी माझ्याकडे बघत जाऊ बरं का. दोन्ही एका स्वरात घ्या बरोबर. माझ्या समोर प्रकट करताय त्या अर्थी या जगताचा अनुभव तुम्हाला अद्याप आलेला दिसत नाही. जगताचा अनुभव तुम्हास असता तर तुम्ही अशी विनंती माझ्या समोर केलीच नसती. अहो, जरा डोळे उघडून या जगताकडे पहा. या जगताला समाधान कशानं आहे? धन मिळाला असता समाधान आहे, संपत्तीची प्राप्ती, संपदा प्राप्त झाली असता समाधान आहे. नवे नवे तर तो दुर्लभ असणारा मोक्ष, त्या मोक्षाची प्राप्ती जेव्हा या जीवाला व्हावी तेव्हा या जगतामध्ये समाधान. तेव्हा त्या तुमच्या असणाऱ्या काही ज्या इच्छा आहे, तुमची असणारी जी काही विनंती आहे ती तुमच्यापाशी ठेवा. अहो, धन मागा, संपत्ती मागा, मुक्ती मागा, मी तुम्हाला देतो. मी महाराजांनी म्हणावं, नको 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 देवा, तुमचं ते धन आम्हाला नको, तुमची संपत्ती आम्हाला नको, तुमचा मोक्ष सुद्धा आम्हाला नको. मग तुम्हाला नेमका हवंय तरी काय महाराज? महाराजांनी सांगावं, संत संग देई सदा हे चिदान दे गा देवा. भगवंता, तुझं धन, संपदा, मुक्ती आम्हाला काही नको. काय हवं? संतांचा सहवास, त्यांची संगत मला घडावी, एवढीच माझी अपेक्षा आहे भगवंता. आणि या माझ्या जर अपेक्षा तू पूर्ण केल्यास ना, तर मग तू मला कोणत्याही जन्माला घाल, कोणताही गर्भवास सोसण्यास सांग. माझी काही एक तक्रार असणार नाही. तू देशील तो गर्भवास, आणि त्या गर्भवासाचं दुःख आम्ही अगदी आनंदानं, प्रेमानं, सुखानं सहन करू. महाराजांनी म्हणावं, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायन आवडी हीच माझी सर्व जोडी. अभंगाचा असणारा हा एकंदर भावार्थ. अभंग सर्वांच्या पाठाचा आहे, परिचयाचा आहे. ज्याचा कोणाचा पाठ नाही मग तो वारकरी नाही बरं का, असं म्हणायला काय हरकत नाही. मागणीपर प्रकरणातला असणारा अभंग प्रकरण सर्वांना माहिती आहे. मागणीपर प्रकरणातले अभंग आपण केव्हा म्हणतो? आम्हाला जेव्हा शेवट करायचा असतो तेव्हा, नाही का? भजनाचा शेवट करायचा आहे, कीर्तनाचा शेवट करायचा आहे, भगवंतासमोर तो मागणीपर अभंग म्हणावा आणि आमचं भजन कीर्तन त्या ठिकाणी काय करावं? संपून टाकावं, नाही का? या न्यायानं अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. त्यातलं आजचं हे शेवटचं कीर्तन, नाही का? उद्या काला झाला की कार्यक्रम. मग आज आपलं काय कर्तव्य? तर त्या भगवंता समोर या कीर्तनामधून आम्ही प्रार्थना करावी. काय? भगवंता, जी काही वेडी वाकडी सेवा आमच्या हातात घडती ना, तिचा स्वीकार कर बर का. ही सेवेची संधी अशीच आम्हाला वरचीवर तू देत जा. साधू संतांचा, सज्जनांचा सहवास आम्हाला घडू दे. तुझं नामस्मरण आमच्या मुखानं घडू दे. हेच असणारं मागणं आपण आजच्या कीर्तनामधून त्या भगवंता समोर ठेवायचंय बरं का. असो, अभंगाकडे जर आपण पाहायला गेलो तर या अभंगातल्या प्रत्येक चरणामधून तुकोबाराय भगवंताला दान मागतात असं आम्हास प्रतीत झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे पहा, अभंगाचं पहिलं चरण जर आपण पाहिलं तर प्रथम चरणामध्ये महाराजांनी म्हणावं काय? तुझा विसर न व्हावा हे चिदान
देवा. दुसऱ्या चरणाकडे गेलो तर गुण गायन आवडी हे चिदान देगा देवा. किंवा तिसऱ्या चरणाकडे जर आलो तर संत संग देही सदा हे चिदान देगा देवा. किंवा शेवटाकडे आलो तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी हे चिदान देगा देवा. हा म्हणजे या अभंगाच्या प्रत्येक चरणामधून तुकोबाराय भगवंताला काही ना काही मागतायत असं आम्हास प्रतीत झाल्याशिवाय राहत नाही. आता ज्या अर्थी आम्हास प्रतीत होत आहे की तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून भगवंतासमोर मागणं ठेवतायत, आपल्या इच्छा प्रकट करतायत, त्या अर्थी महाराजांना एक प्रश्न विचारणं या ठिकाणी क्रमप्राप्त. महाराज, तुम्ही भगवंतासमोर तुमचं मागणं या अभंगातनं ठेवलेलं आहे, मग आमच्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. काय मागणं उचित आहे का अनुचित आहे एवढं आम्हाला तुम्ही सांगा. महाराजांना जेव्हा विचारावं, महाराजांनी आम्हाला सांगावं, अरे बाबा मागणं कसं आहे अनुचित आहे. मागणं उचित कधीच ठरणार नाही. किंबहुना अरे जे काही वडील साधू संत होऊन गेले त्यांनी शिकून ठेवलंय, सांगून ठेवलंय. माझे जे काही पूर्वज होऊन गेले त्या सर्वांनी या ठिकाणी सांगून ठेवलंय, कधीही कोणापुढे याचना करायची नाही, कधीही कोणापुढे हात पसरायचे नाही, कधीही कोणाला काहीही मागण्याच्या भानगडीत पडायचं नाही. महाराजांनी सांगावं आम्हाला काय काही मागणे